आता ही परिस्थिती जवळजवळ बोललं तर 6-7 महिन्यापासून परिस्थिती अशीच आहे. तिथे ठातूरमातो काम करते, हा गटार कायमस्वरूपी तुंबलेला आहे. 2 दिवसापुरता नॉर्मल वरची घाण काढतात आणि बाकीचे कायमस्वरूपी याच्यावर तोडगा निघाला पाहिजे. आम्ही नगरपालिकेत 2-4 वेळा गेलो होतो, साहेबांशी बोललो. ते नाही बोलत नाही, पण ते काहीच काम करत नाही. इथून इथपर्यंत पोहोचेपर्यंत तिला 10 मिनिटं लागतात. 1-2 वेळा ती पडली, 2 माणसं तिला उचलायला लागली. म्हणजे तिला जायला इथे रस्ताच नाही, एवढा कचरा इथपर्यंत असतोय. आणि ते पायरी सुद्धा तिथं भरलेले, तिला चढायला सुद्धा जागा मिळत नाही तिला. म्हणजे जर बघितलं तर अपंग असतील किंवा वयस्कर नागरिक असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, यांना सुद्धा या स्वच्छतागृहाचा वापर करायचा झाला तर या सगळ्या अडचणींना सामोरे जावं लागतं. माझं म्हणणं एवढंच आहे की राजकारण साईडला ठेवून आपली कामं केली पाहिजे. आपण जनतेसाठी आलोय, आपल्याला जनतेने निवडून कशासाठी दिले? कामं करण्यासाठी. ती कामं फक्त केली पाहिजे. समोरच्या माणसांनी ही मानसिकता ठेवली पाहिजे की जनतेने निवडून दिलेली आहे तर मग ती कामं आपण केली पाहिजे. ना आम्ही समोर सांगतोय उभं राहून की आम्ही तुमचं काम करणार, पण जे समोरच्या पक्षवाले आहेत ते प्रत्येक गोष्टीला नाही 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 नाहीच उत्तर आम्ही 4 महिन्यात ऐकत आहोत. आपण आहोत उरण नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 6 मध्ये आणि या 6 प्रभाग क्रमांकामध्ये रोजचीच वर्दळ असते. या ठिकाणी मच्छी मार्केट आहे, भाजी मार्केट आहे, तर प्रचंड प्रमाणात या ठिकाणी बाजार भरतो. आणि याच बाजाराच्या ठिकाणी आपण जर परिस्थिती बघितली तर माझ्या मागे ही परिस्थिती आपल्याला दिसेल. हे स्वच्छतागृह आहे आणि या स्वच्छतागृहावरती स्पष्टपणे ठळक अक्षरामध्ये स्वच्छ भारत अभियान म्हणून या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि हे अभियान या ठिकाणी राबवत असताना ही परिस्थिती आपल्याला समोर दिसत आहे. या ठिकाणी प्रचंड प्रमाणात ड्रेनेजचं पाणी आहे, त्याच्यामध्ये मच्छरची आळी प्रचंड प्रमाणात तयार झालेली आहे. तर स्वच्छतागृह जरी आतून बघितले तर ती देखील साफसफाई केलेली दिसत नाहीये. एकंदरीत आपण बघितलं तर स्वच्छतागृहाच्या आतमधली परिस्थिती जी काय आहे ती न दाखवण्यासारखी आहे आणि त्यामुळे आपण ती दाखवत नाही. मात्र या ठिकाणची जी नागरिक आहेत, इतर जे महत्वाचे घटक आहेत, हे या संपूर्ण परिस्थितीनुसार संतपलेले आहेत. आणि हे जे सगळे नागरिक आहेत किंवा या ठिकाणचे रहिवासी आहेत, दुकानदार असतील, हे सगळे आपल्याशी आता बोलत आहेत आणि आपण त्यांच्याशी चर्चा करूया नक्की काय परिस्थिती आहे. आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख नरेश रहालकर. काय म्हणाल या परिस्थितीनुसार? गेले अनेक दिवसापासून ही अशीच परिस्थिती आहे. बऱ्याच वेळा नगरपालिकेत तक्रारी वगैरे दिल्या, परंतु त्या पद्धतीने ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे तसं फक्त थोडक्यात दुजबी कारवाई करता होत नाही. इथे बाजूला टाकी बघताय, ही कधी ह्याच्यात पाणी नसतं. साफ करायला आलेल्या माणसाला कधी त्याच पाणी मिळत नाही. मी मागे सांगितलं, इलेक्शन झाल्यानंतर प्रत्येकाने राजकारण सोडून आपापल्या प्रभागातलं कामं करायला पाहिजे. परंतु तशा पद्धतीच्या लोकांची जी काय अपेक्षा असते, अन्न, दिवे आणि स्वच्छता, ही जर कामं होत नसतील आणि ह्याच्यामध्ये राजकारण हे चुकीचं आहे. आणि जर जनता उद्या जर आमच्यासारखी जे कधी राजकारण बघत नाही, लोकांची कामं व्हायला पाहिजे. इथं उरण तालुक्यात संपूर्ण तालुक्यातनं लोक येतात, महिला येतात. इथं येताना सुद्धा तुम्हाला इथं कचरा पडलेला असो, इथं अपंग महिला आमच्या गावातले आहेत, एक अंधा माणूस आहे तो इथे येतो, तो सुद्धा 1-2-3 वेळा ते पडलेले आहेत. मी तर आता ह्याच्याने सांगतो, हे जर काम लवकरात लवकर केलं नाही तर मी तर शिवसेनेचा पहिल्यापासून जो कार्यकर्ता आहे, मग आम्ही रस्त्यावरून हे सगळं काढून नगरपालिकेच्या आवारात टाकू. मला त्याच्यामध्ये काय पडलं नाही, कोणाची सत्ता काय आहे, पण ही वेळीच कामं व्हायला पाहिजे अशी माझा विचार आहे. नक्कीच राजकीय पक्ष आणि जो काही राजकारण आहे ते बाजूला ठेवलं तर जो टॅक्स घेतला जातो नागरिकांकडून, त्या टॅक्स मधून या स्वच्छता असेल किंवा इतर ज्या सोयी सुविधा असतील या देणं गरजेचं असतं आणि त्या दिल्या केल्या पाहिजेत अशी एक माफक अपेक्षा आहे. काय म्हणाल, हे सगळे स्वच्छता आहे आणि या स्वच्छतेबाबत आपलं स्वतःचं दुकान आहे याच परिसरात, काय म्हणाल? आता ही परिस्थिती जवळजवळ बोललं तर 6-7 महिन्यापासून परिस्थिती अशीच आहे. तिथे ठातूरमातो काम करते, हा गटार कायमस्वरूपी तुंबलेला आहे. 2 दिवसापुरता नॉर्मल वरची घाण काढतात आणि बाकीचे कायमस्वरूपी याच्यावर तोडगा निघाला पाहिजे. आणि संडासाची जर परिस्थिती बदली, तो महिला आहे तो जागच्या जागेवर आहे. आम्ही नगरपालिकेत 2-4 वेळा गेलो होतो, साहेबांशी बोललो. ते नाही बोलत नाही, पण ते काहीच काम करत नाही. आमचं म्हणणं आहे काय माहिती नाही, निदान लोकांनी तर व्यवस्थित
जायला व्यवस्थित जागा पाहिजे. आता बघा तुम्ही ते जर शौचालयात माणूस जाणार कसं ढोपापत पाणी आहे गटाराच्यावर, पण जाऊ शकत नाही. याच परिसरामध्ये आपलं दुकान आहे. काय अडचणी आहेत, काय परिस्थिती आहे आणि तुमच्याकडे ग्राहक येतात त्यांना काय अडचणी आहे? आणि कसं आता उरणचं इथं मार्केट असल्यामुळे सगळीकडून लोक इकडे मच्छीला भाजीला येतात आणि ते या सार्वजनिक सेवाचं त्यांना गरज लागतं. पण ते अशी परिस्थिती बघितली तर ते येऊच शकत नाही ना, जाऊ शकत नाही. फार दुरावस्था आहे. एकंदरीत जर बघितलं तर मार्केट परिसर असल्यामुळे या ठिकाणी प्रचंड गर्दी असते, नागरिकांची गर्दी असते, त्यातच अपंग सुद्धा येत असतात आणि त्यांना या ठिकाणी मोठ्या कठीणाईला सामना करावा लागतो आणि या परिस्थितीमधून त्यांना स्वच्छतागृहामध्ये जाणं देखील फार कठीण होतं. आपण मगाशी काही म्हणालात की तुमची बहीण आहे आणि तिला येण्या जाण्यासाठी त्रास होतो. काय नक्की त्रास होतो? अहो तिला त्या कचरा तिथपर्यंत उंदीर असतात, इथून इथपर्यंत पोहोचेपर्यंत तिला 10 मिनिटं लागतात. 1-2 वेळा ती पडली, 2 माणसं तिला उचलायला लागली. म्हणजे तिला जायला इथे रस्ताच नाही, एवढा कचरा इथपर्यंत असतोय आणि ते पायरी सुद्धा तिथं भरलेले, तिला चढायला सुद्धा जागा मिळत नाही तिला. म्हणजे जर बघितलं तर अपंग असतील किंवा वयस्कर नागरिक असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, यांना सुद्धा या स्वच्छतागृहाचा वापर करायचा झाला तर या सगळ्या अडचणींना सामोरे जावं लागतंय. या ठिकाणी जर बघाल तर ही कचरा कुंडी आहे आणि या कचरा कुंडीमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा पडलेला असतो. तर हे उंदीर आहेत, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उंदीर असतील, घाण असेल किंवा या ठिकाणची अस्वच्छता जर पाहाल तर खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि या अस्वच्छतेमुळे रोगराई कुठेतरी पसरण्याची शक्यता निर्माण होते आणि याकडे नगर परिषदेने कुठेतरी लक्ष दिलं पाहिजे अशी इथल्या नागरिकांची म्हणणं आहे. आपल्यासोबत या विभागातल्या 2 नगरसेविका आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नक्की काय समस्या आहेत आत्ताच्या परिस्थितीला. आताच्या परिस्थितीला फ्रेंड सर्कल जवळ इथे उंदीर जमा झालेत, कचरा आहे, ते सगळंच करायचं आहे. पर तिथे गटार आपले तुंबलेले आहेत, ते काम करायचं आहे आणि आम्ही प्रस्ताव मांडतोय पण समोरच्या बाजूनी ना ते विरोध येत आहे. माझं म्हणणं एवढंच आहे की राजकारण साईडला ठेवून आपली कामं केली पाहिजे. आपण जनतेसाठी आलोय, आपल्याला जनतेने निवडून कशासाठी दिले? कामं करण्यासाठी. ती कामं फक्त केली पाहिजे. समोरच्या माणसांनी ही मानसिकता ठेवली पाहिजे की जनतेने निवडून दिलेली आहे तर मग ती कामं आपण केली पाहिजे, तेवढंच. आपण सगळ्यात लहान नगरसेविका आहात, म्हणजे तरुणाईची जी बाजू आहे ती तुम्हाला स्पष्टपणे कळते आणि तरुणांच्या जर नजरेतून बघितलं तर अस्वच्छता ही आरोग्यास धोकादायक आहे असं म्हटलं जाते. काय म्हणाल याच्यावरती? तुम्ही किती महिने नगर परिषदेत आहात आणि काय पाठपुरावा केला? 4 महिने झाले मी आता नगरपालिकेत असते आणि इथे स्वच्छतेमुळे खूप त्रास होतो, सगळ्यांनाच होतो. असं नाही की लहान मुलांपासून ते वयस्कर मुलांपर्यंत. इथे वृद्ध येतात, पांज्यातून इकडे मच्छी मार्केट वगैरे येतात म्हणजे विकायला. त्यांना शौचालयामध्ये जायला प्रॉब्लेम होतो. ते माणसं कुठे जाणार? इकडेच येणार ना. खूप त्रास होतो. हे केलं पाहिजे पण ते समोरची माणसं पण नाही ऐकत. नगर परिषदेमध्ये महिला राज आपण म्हटलं जातं, जास्तीत जास्त नगरसेवक या महिला आहेत, नगराध्यक्ष सुद्धा महिला आहेत. आपण कशा प्रकारे नगर परिषदेत या सगळ्या बाजूचा जे प्रश्न आहेत ते प्रश्न मांडलेले? आम्ही तर सर्वात प्रथम नमस्कार. प्रत्येक सामान्य माणूस आम्हाला येऊन कचरा, गटार, बाथरूम, भाजी मार्केट, मच्छी मार्केट, रस्त्यावर उरणच्या एंट्रीला आल्या उरणला दिसणारी घाण, 4 महिन्यात आम्ही फक्त आणि फक्त या गोष्टीवर अभ्यास केलाय आणि माणसांना आम्ही समोर सांगतोय उभं राहून की आम्ही तुमचं काम करणार. पण जे समोरच्या पक्षवाले आहेत ते प्रत्येक गोष्टीला नाहीच उत्तर आम्ही 4 महिन्यात ऐकत आहोत. सर्वात प्रथम दुसरी गोष्ट अशी बोलतात की फंड नाही आहे. मग एवढ्या वर्षाचा फंड गेला कुठं? त्याचीही उत्तरं आम्हाला मिळत नाही आहेत आणि त्याचा प्रयत्न करतोय आम्ही उत्तरं द्यायचा, तर स्टाफ जागेवर नसतोय. तर आता त्या दिवशी मीटिंग झाली आमची 17 तारखेची, त्याच्यात आमचे 12 प्रस्ताव नामंजूर केले. त्या 12 प्रस्तावामध्ये सर्वात प्रथम फ्रेंड सर्कलचं बाथरूम, ही कचऱ्याची, परत मच्छी मार्केट समोर जो गटार आहे तो तुंबलेला आहे, त्या गोष्टींवरची गरजेची गोष्ट होती ते लोक त्या गोष्टीला नाही बोललेत. अच्छा, म्हणजे एकंदरीत तुमची जरी तयारी असली तरी विरोधकांकडून तुम्हाला नकार घंटा वाजते आणि त्याच्यामुळे ह्या कुठेतरी नागरी सोयी सुविधा आहेत याच्यामध्ये अडथळा निर्माण येतोय.
उरण चं हे बाजारपेठ आहे आणि या बाजारपेठेमध्ये प्रचंड प्रमाणात नागरिक येत असतात, व्यापारी येत असतात, गिराईक येत असतात, दुकानं मोठ्या प्रमाणात आहेत, भाजी मार्केट आहे, त्याच्यानंतर मच्छी मार्केट आहे, मटन मार्केट आहे. किती गर्दी असते रोजची, साधारण वर्दळ किती असते आणि कशा प्रकारचा लोकांना त्रास होतात? इथे दिवसभरात माझ्या माहितीनुसार कमीत कमी 500 ते 600 नागरिक म्हणजे विक्रेते येतात, मच्छी विकायला, भाजी विकायला, तसेच इतर काही गोष्टी विकायला येतात. त्यांना हा एकमेव असा शौचालय आहे की जो वापर करता येईल. पण त्याची परिस्थिती बघून इथल्या नागरिकांनी आम्हाला दिलेली निवेदनं त्यानुसार आम्ही त्याचा या सध्या जी आता जी मीटिंग झाली त्यामध्ये 2 ठराव घेतले. इथे कॉन्क्रिटीकरण करणे RCC आणि या गटाराचा, त्याला आमच्या समोरचे जे विरोधक आहेत, विरोधक न बोलता जे सदस्य आहेत, त्यांनी पूर्णपणे विरोध केला आणि त्याला कारण एकदम क्षुल्लक दाखवला की नगरपालिकेकडे फंड नाही. हा कारण दाखवून आमचे दोन्ही ठराव नामंजूर केले. त्यासाठी आम्ही तुम्हाला इथे आम्हाला म्हणजे एकंदरीतच जर बघितलं तर या ठिकाणची जी साफसफाई असेल, स्वच्छता असेल, यावरती नगरसेवक असतील किंवा इथले नागरिक असतील यांनी जोरदार आवाज उठवलेला आहे. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी जर बघाल हा परिसर संपूर्ण रिक्षा स्टँड या ठिकाणी आहे. महत्वाचं हे ठिकाण आहे. या ठिकाणी रिक्षा स्टँड आहे, बाजारपेठ आहे, चिकन मटनची दुकान आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणचं महत्वाचं ठिकाण म्हणजे फ्रेंड सर्कल म्हणून हा एक कोपरा आहे आणि या कोपऱ्यामध्ये एक व्यासपीठ आहे. या ठिकाणी हे जे गाव आहे किंवा हा जे शहराचा हा जो भाग आहे या भागाचा सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी होते. तर ज्येष्ठ नागरिक सुद्धा या ठिकाणी बसलेले असतात आणि ज्येष्ठ नागरिकांच्या शेजारी अगदी अशा प्रकारची दुर्गंधी असते. मच्छरची आळी, मच्छरचा प्रादुर्भाव जो आहे तो मोठा या प्रमाणात पाहायला मिळतोय. आणि ही जी खाण आहे ही खाण नगर परिषदेच्या माध्यमातून कुठेतरी साफ व्हावी आणि खऱ्या अर्थाने स्वच्छ भारत अभियान हे राबवावं अशी माफक अपेक्षा या नागरिकांची तसंच या नगरसेविकांची आहे. आणि ही स्वच्छता व्हावी त्याचप्रमाणे अशा प्रकारचं चित्र कुठेच दिसू नये आणि हे जर चित्र दिसलं नाही तरच स्वच्छ भारत अभियान हे खऱ्या अर्थाने राबवलं गेलं असं म्हणता येईल. आणि म्हणूनच ही या नागरिकांची आणि नगरसेवकांची जी आहे ती तळमळ सुरू आहे. आणि याकडे आता नगर परिषदेने आणि इतर सदस्यांनी सुद्धा गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे असं आता म्हटलं जात आहे. नवराष्ट्रासाठी वीरेश मोडकरकर, उरण, रायगड.